हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। इंदापूरमध्ये आज सकाळी 11 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही यावेळी उपस्थित राहतील। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढायला इच्छुक आहेत आणि त्यासाठी ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये दाखल होत आहेत। आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते। उमेदवारी जाहीर झाली तर इंदापुरातून दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। सध्या इंदापूरमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। तर हर्षवर्धन पाटील यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हर्षवर्धन पाटील 1995 मध्ये इंदापूरमधून विधानसभेवर गेले। शरद पवार, अजित पवार यांचा उमेदवारीला विरोध होता। भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते। विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं। हर्षवर्धन पाटलांच्या मंत्रिपदाला अजित पवारांचा विरोध होता। विरोधानंतर हर्षवर्धन पाटलांनी राजीनामा दिला होता। 2014च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला। 2019 मध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि थेट भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली, मात्र पुन्हा त्यांचा पराभव झाला। विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून इच्छुक आहेत। उमेदवारी मिळत नसल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आता त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। यावेळी शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवार हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर करतात का याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। दरम्यान या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याची जय्यत तयारी सुद्धा केली जाते। दरम्यान या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तुम्ही नवीन काय सांगताय? जुनी न्यूज आहे, आजची न्यूज थोडी आहे। खूप गर्दी मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांची येत आहे। आचारसंहिता लवकरच लागणार आहे असे द्योतक आहे। आता जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि आचारसंहिता जवळ येते त्यावेळेस तिकीट इच्छुकांची गर्दी ही नेहमी वाढत असते। त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो।